शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना त्याचा लाभ वितरित करण्यासाठी कृषी विभागातर्फे शासन निर्णय घेण्यात आलाय आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा होणार असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली। बघा शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत 8व्या हप्त्याची जे शेतकरी आता प्रतीक्षा करत होते त्या सर्व प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आता सरकारने सांगितलेली आहे। कारण की बघा शेतकरी बांधवांनो, 2000 कोटीपेक्षा जास्त निधी हा सरकारने आता बँकांना देऊन टाकलेला आहे। शेतकरी बांधवांनो, तुम्हाला अजूनपर्यंत पैसे मिळाले नसतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे। कारण की बघा, महाराष्ट्र सरकारकडून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबद्दल अखेर मोठी घोषणा करण्यात आली। बऱ्याचशा दिवसांपासून रखडलेल्या या योजनेचा 8वा हप्ता इथं अखेर आता सरकारने मंजूर केलेला आहे। त्यामुळे आतापर्यंत वाट पाहणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना मोठा दिलासाच आता इथं मिळणार आहे। आता बघा, 92 ते 95 लाखापेक्षा अधिक सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे पैसे आता क्रेडिट झाले, म्हणजेच त्यांना हे पैसे मिळालेले आहे। परंतु तुम्हाला अजूनपर्यंत पैसे मिळाले नसतील तर कोणत्या कारणास्तव आपल्याला पैसे मिळाले नाही आणि तुमच्या जिल्ह्यांमध्ये हा वाटप सुरू झाला की वाटप सुरू व्हायचं आहे, हे नक्की तुम्हाला एकदा चेक करून घ्यायचं आहे। कारण की बघा, सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे टाकण्याकरिता सरकारने 2000 निधी हे आता मंजूर करून टाकलेला आहे। 2000 कोटीपेक्षा निधी सरकारने आता बँकांना देऊन टाकलेला आहे। आता बघा, सर्व शेतकऱ्यांना 95 लाखापेक्षा जास्त प्रक्रिया शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे टाकण्याची मंजूर झाली आहे। आता शेतकरी बांधवांनो, तुमच्या जिल्ह्यांमध्ये जर का हा वाटपच सुरू नसेल तर कधी तो वाटप सुरू होणार आणि तुमच्या खात्यामध्ये कधी पैसे मिळणार, कोणत्या जिल्ह्यांमध्ये याचा वाटप सुरू आहे, हे संपूर्ण डिटेलमध्ये माहिती याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो। कारण की बघा, मात्र काल एक बैठक पार पडली। त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने हप्त्याला अधिकृतपणे आता मंजुरी दिली। आता केवळ मंजुरीच नाही तर हप्ता कधी येणार, कोणत्या वेळेस शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, याचं सुद्धा सरकारकडून स्पष्ट इथं सांगण्यात आलेलं आहे। आता या निर्णयामध्ये राज्यातील लाखो शेतकरी याचा मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे। कारण की बघा, आपल्या महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकरी कुटुंबांची प्रतीक्षा अखेर संपलेली आहे, हे आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण की बघा शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत मिळणारी रक्कम आता थेट सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्याची प्रक्रिया इथं सुरू झाली। शेतकऱ्यांसाठी इथं बातमी इथं आधार देणारी नाही, परंतु मोठा दिलासा देणारी ही बातमी ठरणार आहे आणि उपयोगी याची बातमी ठरणार आहे। फक्त आणि फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत मात्र नक्की पाहत चला। कारण की गेल्या अनेक दिवसांपासून नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं, मात्र इतका काळ निघून गेला, भरपूरसे महिने इथं निघून गेले, 1 महिना 1.5 महिना जवळपास 2 महिने होत आले, परंतु सर्व शेतकऱ्यांनी इथं नाराजगीत मिळाली। आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे क्रेडिट होण्याची प्रतीक्षा इथं त्यांची संपलेली आहे। शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये पैसे क्रेडिट होणं हे सरकारने सुरू केलेलं आहे। 93 ते 95 लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 इथं कोटीपेक्षा निधी सरकारने टाकलेला आहे। बँकांना सरकारने आता निधी देऊन टाकलेला आहे। शेतकरी बांधवांनो, तुमच्या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू असेल आणि तरी देखील तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर कोणत्या कारणास्तव हे तुमच्या खात्यावरती पैसे मिळाले नाही आणि तुमच्या जिल्ह्यांमध्ये इथं वाटपच सुरू व्हायचं असेल तर कोणत्या कारणास्तव वाटप सुरू झालं नाही आणि कोणत्या तारखेला हा वाटप तुमच्या जिल्ह्यांमध्ये कितव्या टप्प्यांमध्ये, इथं सर्व काही डिटेलमध्ये माहिती याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं जाणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून शेती संदर्भातील हर एक योजनांची माहिती ही सर्वात अगोदर तुम्हाला भेटत राहणार। कारण की बघा, केंद्र सरकारकडून PM किसान योजनेच्या अंतर्गत 21वा हप्ता हा थेट सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला। त्यामुळे साहजिकच होतं की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता देखील इथं आपल्या खात्यामध्ये 1 ते 2 किंवा 3 दिवसांमध्ये येणं भागच होतं। परंतु आता 2 दिवस का, इथं भरपूरसे 2 महिने जवळपास होत आले, परंतु शेतकऱ्यांना इथं जसं की नाराजगीच वर्तवली। आता त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे क्रेडिट झाले नव्हते। आता मात्र हे गोष्ट इथंच संपत नाही। कारण की सध्या आता जसं की सोशल मीडियावरती इथं हप्ता कधी येणार याबद्दल अनेक इथं खोट्या आणि जसं की दिशाभूल करणाऱ्या बातम्या इथं पसरवण्यात आलेल्या आहे। आज येईल हप्ता, उद्या येईल हप्ता आणि हप्ता नेमका कधी मिळणार, या तारखेला मिळणार, त्या तारखेला मिळणार। परंतु आपण जर प्रत्यक्षात पाहायला गेलं तर शेतकऱ्यांच्या मनामध्ये इथं मोठ्या प्रमाणात संभ्रमाचं वातावरण इथं तयार झालेलं आहे। त्यामुळे योग्य आणि अधिकृत माहितीकडे लक्ष देणं सुद्धा गरजेचं आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की नमो शेतकरी योजनेचा हप्ता खरंच आपल्या खात्यामध्ये कधी इथं क्रेडिट होणार आणि कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये याचं वितरण सरकारने सुरू केलेलं आहे। चुकीच्या माहितीकडे लक्ष देऊ नका आणि खरं आणि महत्त्वाच्या माहितीकडेच तुम्हाला लक्ष द्यायचं। कारण की बघा, इथं भरपूरसे अनेक शेतकरी बांधव गोंधळात पडले आहे, त्याची चिंता वाढली आहे, विश्वास ठेवायचा नाही तुम्हाला। हे जसं की जे काही संभ्रमाचं वातावरण, खोट्या बातम्या, खोटे जसं की सोशल मीडियावरती हे भरपूरसे व्हिडिओ व्हायरल होत आहे,
बघा शेतकरी बांधवांनो, खऱ्या अर्थाने आता खरोखर तुमच्या खात्यामध्ये पैसे कसे क्रेडिट होणार, कोणत्या दिवशी क्रेडिट होणार, तर बघा शेतकरी बांधवांनो, अजूनपर्यंत सर्व शेतकऱ्यांचं जे काय आता लक्ष लागलं होतं नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत 8व्या हप्त्यासाठी, तर त्यासाठी सरकारने आता खरोखर इथं पहिल्या टप्प्यातील असो, दुसऱ्या टप्प्यातील असो किंवा तिसऱ्या टप्प्यांमधनं असो, इथं वाटप सुरू केलं आहेत का? आणि त्याच्या व्यतिरिक्त जे काही महत्त्वपूर्ण असणार आहे, सरकारने वाटप सुरू केला आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे कसे येणार, तर बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्या बँकेच्या खात्याला ज्या ज्या शेतकऱ्यांनी आधार कार्ड लिंक करून ठेवलं असेल, तर त्यांच्या खात्यामध्ये ते 100% पैसे क्रेडिट होणार. त्यांचा इथं कुठलीच चिंता करण्याची आवश्यकता पडणार नाही. त्या व्यतिरिक्त बघा, आता हे पैसे कसे क्रेडिट होत असते, तर बघा, जे काही PM किसान योजनेचं पोर्टल असते, नमो शेतकरी योजनेचं पोर्टल असते, तर त्या पोर्टलवरती किंवा आता सरकार शासन निर्णय GR सुद्धा काढत असते. त्या GRमध्ये इथं स्पष्टपणे सरकार नमूद करत असते की या तारखेला या दिवशी सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये इथं नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याअंतर्गत 2,000 रुपये मिळणार किंवा जे काय आता 2 हप्ते थांबले असेल तर 3,000 रुपये मिळणार, 4,000 रुपये मिळणार. अशा प्रकारे डायरेक्ट ते नमूद करत असते आणि हा GR प्रत्यक्षामध्ये काढला जात असतो. तेव्हाच तुमच्या खात्यामध्ये 2 ते 3 तासानंतर हे पैसे क्रेडिट होणं इथं सुरुवात होत असते. त्याच तारखेला तुमच्या खात्यामध्ये पैसे इथं क्रेडिट होत असते. परंतु शेतकरी बांधवांनो, खोट्या न्यूजवर, खोट्या बातम्यांवर इथे विश्वास ठेवू नका, कारण की बघा, अधिकृतपणे इथं सरकारने अजूनपर्यंत GR काढला नाही आणि सरकारने इथे GR काढला असता तर प्रत्यक्षामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले असते. कारण की बघा, भरपूरशा खोट्या अफवा, भरपूरशा खोट्या न्यूज इथं पसरत आहे. शेतकरी बांधवांनो, प्रत्यक्षामध्ये पहिला टप्पा असो, दुसरा टप्पा असो किंवा तिसरा टप्पा असो, जेव्हा सरकार GR काढत असते तर त्या GRमध्ये सर्व काही सरकार इथं नमूद करून ठेवत असते, तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे मिळत असते. परंतु शेतकरी बांधवांनो, इथं अजूनपर्यंत सरकारने GR काढला नाही आणि प्रत्यक्षामध्ये कुठल्याच शेतकऱ्यांना इथं महाराष्ट्रामधील, इथं जसे की पश्चिम महाराष्ट्र असो, उत्तर महाराष्ट्र असो किंवा कुठल्याही भागात असो, तुमच्या खात्यामध्ये अजूनसुद्धा इथं पैसे क्रेडिट झाले नाही, तर तुम्हाला देखील पैसे आले नाही तर चिंता करण्याची आवश्यकता इथं करू नका. कारण की बघा, सरकारने अधिकृतपणे इथं पैसे टाकण्यालाच सुरुवात इथं केली नाही. तर ज्या दिवशी सरकारने GR काढला, ज्या दिवशी तुम्हाला प्रत्यक्षामध्ये पैसे येणार, त्याची जर का तुम्हाला तारीख सर्वात अगोदर पाहायची असेल तर आताच्या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर शेतकरी बांधवांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.